दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन केंद्राचा कृषी संशोधन पुरस्कार कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाचे नियमन करणाऱ्या संस्थेच्या वतीने मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया पुरस्कार बिदाल येथील निर्यातक्षम शेतकरी सतीश किसनराव ढोक यांना देण्यात आला। डाळिंब व आले पिकातील संशोधनाकरिता हा पुरस्कार देण्यात येतो। त्यांनी 1.5 एकरात 25 टन डाळिंबाचे उत्पन्न घेतले असून दुष्काळी परिस्थितीत त्यांनी पाणी विकत घेऊन ठिबक सिंचनाचा प्रयोग केला होता। या पुरस्कार वितरणानंतर दैवडीतील प्रगतशील बागायतदार संजय गांधी यांनी त्यांचा सत्कार केला आहे। यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, शेखर गांधी, दीपक ढोक, बालाजी जगदाळे, उद्योजक स्वप्नील मोरे व सोहेल शेख उपस्थित होते। दरम्यान सातारा न्यूजचे प्रतिनिधी धीरेनकुमार भोसले यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे। या ठिकाणी आमचे तालुक्यातील सर्व मित्रपरिवार, अध्यक्ष बाळासाहेब सावंत, त्याचबरोबर मोतीकाका सराफचे मालक संजय शेठ गांधी, त्याचबरोबर आमचे सहकारी मोतीकाका गांधी ट्रेडिंग कंपनीचे शेखर शेठ गांधी, त्याचबरोबर दीपक ढोक, बालाजी जगदाळे, सोहेल शेख, त्याचबरोबर स्वप्नील मोरे, राजेंद्र जगदाळे, गाडगे सर, आमचे मार्गदर्शक शिंदे आबा यांनी या पुरस्कारानिमित्त सगळ्यांनी सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार। नमस्कार। बिदाल गावचे सुपुत्र श्री सतीश किसनराव ढोक हे प्राथमिक शिक्षक म्हणून गेले 25 वर्ष आदर्श शिक्षक म्हणून काम करत आहेत। एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची मान तालुक्यामध्ये ख्याती आहे आणि आपलं शिक्षण क्षेत्रातलं काम प्रामाणिकपणे करत असतानाच त्याच्या जोडीला अतिशय चांगली आदर्श शेती हे सर करतात। गेली 20 ते 25 वर्ष झालं शेती या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे। त्यांनी अतिशय वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये राबवून एक संशोधक म्हणून त्यांनी डाळिंब या विभागामध्ये डाळिंब पिकाचे संशोधक म्हणून ख्याती निर्माण केलेली आहे। आज संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे सातारा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातल्या ज्या प्रगत शेतकऱ्यांची नावं घेतली जातात त्यामध्ये सतीश ढोक हे नाव अग्रक्रमाने घेतलं जातं। सकाळी पहाटे उठून शेतीमध्ये काम करायचं, शेतीतलं सगळं नियोजन लावायचं, शेतकऱ्यांना शेतीतल्या काम मजुरांना कामं द्यायची आणि बरोबर 9 वाजल्या की आपल्या कामावर दुटीवर जायचं, दिवसभर शिक्षण क्षेत्रातलं काम प्रामाणिकपणे करायचं, संध्याकाळी आलं की पुन्हा शेती आणि नवनवीन प्रयोग राबवून शेती कशी करावी। आणि आपल्याकडं आजही असं लोक म्हणतात की शेतीत परवडत नाही, शेती करून काय उपयोग आहे, कुठेतरी नोकरी असावी, कुठला तरी धंदा करावा। पण सतीश ढोक सरांच्याकडे बघितलं की असं वाटतं की हे सगळं सोडून देऊन माणसानं प्रथमतः शेती करावी आणि आधुनिक शेती कशी करावी हे सतीश ढोक सरांच्याकडे बघितल्यावर समजतं। आणि त्यांच्या नावाची ख्याती ऐकून महाराष्ट्रामधून ICAR या संस्थेनं ज्या आदर्श संशोधक शेतकऱ्यांची निवड केली त्यामध्ये सतीश ढोक या शेतकऱ्याचा अग्रक्रमानं त्याच्यामध्ये निवड झालेली आहे। महाराष्ट्रामधून 15 शेतकऱ्यांची निवड दिल्ली या ठिकाणी पुरस्कारासाठी झाली, त्यामध्ये आपलं सतीश ढोक यांचं नाव आहे आणि बिदालला आमच्या सर्व ढोक परिवाराला त्यांचा अभिमान वाटतो। असं अभिमानाचं काम त्यांनी केलं आणि या कामाची दखल घेऊन भारत सरकारच्या ICAR या संस्थेनं त्यांना परवा म्हणजे 2 तारखेला दिल्ली या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे। एक मिलेनियर ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना दिल्ली या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा सत्कार झालेला आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आम्हा सर्व मित्रपरिवारांना आनंदाची वाटली, म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व मित्रपरिवार त्यांचा या ठिकाणी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।